तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोहोचलो होतो कमलनाथ संस्थानवर, पण आपलं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं राहिलंच होतं. तर चला पहिले आपण भोलेनाथाचं दर्शन करून घेऊ, बाकीच्या गोष्टी नंतर पाहू. आता दर्शन बिर्शन झालं आपलं सगळं, पण गुरुने पोरं तर बसल्या बसल्या फ्री फायर खेळायला लागले या ठिकाणी. आता हा फ्री फायरचा नांदी एक वेगळाच नांद आहे बरं. ज्याला लागला त्याला लागलाच समजून घ्या. त्याच्याविषयी काही आपण जास्त बोलणार नाही, ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे तो. आता आपल्या कमलनाथ संस्थांचा विषय करायचा झाला तर या ठिकाणी पावर किती दुरून दुरून भक्त येऊ राहिले. आज वाडीवरून हे बालटाळकरी मंडळीची टीम आली होती आपल्या कमलनाथ संस्थानला भेट द्यासाठी. तसं तर आपलं कमलनाथ संस्थान पूर्ण खामगाव तालुक्यात आणि पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रचलित आहे, पण तरी बी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं संस्थान पोहोचलं पाहिजे असा आपला प्रयत्न चालू आहे. तर चला मग कधी येतं आपल्या भोलेनाथाच्या दर्शनासाठी? चालते, पुढच्या सोमवारी आले तरी चालते. भोलेनाथाचं दर्शन झाल्याच्या नंतर पोट्ट्याचं म्हणणं होतं आपल्या टेकडीवर चढायचं. आता या टेकडीवर तर चढतो आम्ही, पण या गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला पुढच्या पार्टची वाट पाहावी लागेल. आणि या टेकडीवर चढल्याच्या नंतर वरून नजारा कसा काय दिसते याच्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोच तुम्हाला मी. तोपर्यंत फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या गरीब माणसाने फक्त.